मदतीची गरज असते ही जाणीव ठेवून मदतीचा हात सतत पुढे करण्यास प्रवृत्त कर. हे प्रभू आम्ही नेहमी सेवा तत्पर राहावे म्हणून तू आमच्या पाठीशी राहा. क्लबच्या सर्व सन्माननीय सदस्य तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दीपिका मुसळे मॅडम यांच्या हस्ते आजचं दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. इकडे या साईडला चालतं द्या. गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून मला माझ्या वंदन करते आणि मग माझ्या दोन शब्द तुझे प्रावीणपणे सांगते. हस्तपवित्र गुरु शिष्याचं नातं असतं हस्तपवित्र आपोआप. गुरु शिष्य म्हणजे हिंमत आणि विश्वास. गुरु शिष्य म्हणजे हिंमत आणि विश्वास. दादोजी कोंडदेवांनी दिला तो शिवास. दादोजी कोंडदेवांनी दिला तो शिवास. गुरु शिष्य म्हणजे प्रामाणिकपणा. मॅडम एक मिनट मॅडम. आज ओके. त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. यानंतर वृषाली अरुण त्याच्यामध्येही त्यांची निवड झालेली आहे. मॅडम इकडे समोर. शैक्षणिक कार्याबरोबर त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्याची आवड आहे. हा इकडे समोर.
ओके. जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. याशिवाय चला जाऊया प्लास्टिकच्या तुलीये, मला मोठं व्हायचे, अशा नाटकांनी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. राज्यस्तरीय निर्मितीमध्ये सहभाग आहे. यशवंतराव चव्हाण हा इकडे समोर. स्पर्धेत सुद्धा ओके. मिळवलेला आहे. आता त्यांची शाळा छोटी आहे, परंतु यापूर्वीच्या मोठ्या शाळेवरती डोंबिवली तालुक्यामध्ये त्या होत्या. त्यावेळी खूप छान त्यांनी स्कॉलरशिपचा निकाल 100% चौथीपर्यंतची शाळा आहे, पण त्यांची मुलं बऱ्याच वेळा आम्ही बघतो की पीठस्तरीय स्पर्धांमध्ये, केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा चमकलेली दिसतात. ओके. धन्यवाद. विशेष कार्य करतात. इकडूनच या मॅडम, पुढून. हा इकडे समोर. ओके. एक मिनिट. शाळेमध्ये त्याचप्रमाणे विद्यार्थी असतात, त्यांना घडवण्याचं काम या करत असतात. यांनी इयत्ता 1 ते 4च्या विविध स्पर्धा प्राप्त करून दिले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा हातखंडा आहेच, परंतु याशिवाय भारतभर भ्रमंतीचा वेळ त्यांना आहे आणि त्यामुळंच त्यांनी गडकोट किल्ल्यांपैकी जवळजवळ 130 पेक्षा जास्त किल्ल्यांना भेट दिलेली आहे. ते सर्वांना सुपरिचित आहेत. ते त्यांच्या सूत्रसंचालनाच्या कलेने खरं तर मी त्यांनाही कल्पना नसते की मी त्यांना गुरु म्हणते. म्हणजे एवढे ते सूत्रसंचालनामध्ये त्यांचं खरंच उल्लेखनीय काम आहे किंवा खूप सुंदर सूत्रसंचालन ते करतात. याशिवाय कोरेगाव रनर्स फाउंडेशन सायकल प्रेमी ग्रुप कोरेगावच्या मॅडम हा इथे समोर. समोर बघा. इकडे इकडे मॅडम, एक मिनटं. समोर मॅडम. ओके. कार्य करत आहे, काम पाहिलेलं आहे. महाराष्ट्र राज्य कृती समितीचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. त्याचप्रमाणे शासकीय प्रशिक्षणामध्ये सुद्धा राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आपला सन्मान होत असताना सर इकडे समोर. कृपया सर्व इनरव्हील क्लबच्या सदस्यांना विनंती की आपण प्लीज. पासून मूर्ती तयार करण्याचं काम गुरुवारे करत असतात. तर विद्यार्थ्यांना घडवताना एक हुशार आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं किंवा ढ आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं असं थोडं निदर्शनास आलेलं आहे. तर त्यामुळे मुलं काय करतात की बाबा डायव्हर्ट होतात. कुणी राग मारून घेऊ नका, म्हणजे मला दिसलं ते मी बोलतीये तर तेवढं एक कॉन्व्हर्सेशन व्यवस्थित सगळ्यांची राहू दे. जे काही माध्यमिक शिक्षक आहेत तर तुमचं जे अटॅचमेंट आहे ते एक मित्रमैत्रीण म्हणून राहू दे. काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम असतात ते आई वडिलांशी शेअर करत नाही. कुठलेही प्रॉब्लेम असतील आपण एक पालक आणि एक मित्रमैत्रीण म्हणून जर त्यांच्याशी संवाद ठेवला तर ते तुम्हाला त्यांच्या अडचणी सांगतील आणि त्यातून बाहेर पडून यशाकडे वाटचाल करतील. तर माझी सर्वांना अपेक्षा आहे की तुमच्या शाळेत जर पोलीस काका पोलीस दिदी असे
कोणी येत असतील कोणी नसतील तर तुम्ही आमच्याशी संवाद साधा. काही प्रॉब्लेम असतील की बाबा एखाद्या विद्यार्थ्याला कोणी त्रास देत आहे किंवा त्याचा पर्सनल काही प्रॉब्लेम आहे, त्याला तो घरी सांगू शकत नाही, तर त्या गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. आमचं निर्भया पथक आहे तर ते बघा म्हणजे आभारासाठी उभे पण थोडासा मनोगत करून व्यक्त करते की आता हा शिक्षकांचा सन्मान सोहळा बघा की शिक्षक दिन याच्या औचित्य साधून आपण या इंग्रजी या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. शिक्षक म्हणजे बघा आपण विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चैतन्याचे उत्साह निर्माण करण्याचं कार्य करीत असतो. आपण त्यांना आकार देण्याचं काम करीत असतो. असं योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचं हे काम अगदी कौतुकास्पद असतं. आपलं काम म्हणजे इथं मी कार्य करतो की आमचं सरस्वती विद्यालय कोरेगाव आमचे सर्व विद्यार्थी आणि आमचे सर्व कुटुंबीय यांना मी समर्पित करतो. माध्यमिक प्रास्ताविकामध्ये जे सांगितले की आज दीपिका मॅडम आपल्या समोर आहे, निश्चितपणे मुलांनी पाहिले तर त्यांच्यामध्ये पण एक इन्स्पिरेशन निर्माण आहे. मॅडम इथं आहे, तिथं एक चांगलं काम करत आहे. मी कवा या सर्वांच्यामध्ये गुरुचं स्थान हे अतिशय वेगळं असतं. संत कबीरांचं एक दोहा आठवलं की असं म्हणतात की सब धरती कागज करो लेखनी सब बनगार, सात समंदर की मस्ती करो गुरुगुण लिखना जाए. सब धरती कागज करू, पूर्ण पृथ्वीचा कागद केला, जंगलातील सर्व वृक्षांची लेखणी केली, सात समुद्रातल्या पाण्याची शाई केली आणि आपण गुरुचं महात्म्य जर राहायला बसलो तर ते आपल्यासाठी शक्य नाही. निश्चितपणे असं म्हणतात की वो ज्ञान कही रुपये प्रकाश अज्ञानी तो ज्ञान दे गुरु येतास. तर गुरुमुळं आपला अज्ञान अंधकार दूर होतो आणि प्रकाशाकडं आपली वाटचाल सुरू होतं. जसं आम्हाला गुरुनी घडवले आणि तो असा जो तो निश्चितपणे या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी आपल्याकडे येतो या विद्यार्थ्याला संस्कार अतिशय महत्त्वाचे. त्याला असं घडवलं पाहिजे की ही जबाबदारी आमच्या शिक्षकांवर पडलेली आहे. असा काळ आलेला आहे की मुलगा असेल मुलगी असेल त्याला संस्कार देणं, त्याला चांगल्या मार्गाला लावणं, त्याच्यावर बळ देणं, शिक्षणापेक्षा त्याच्यावर बळ देणं आता जास्त गरजेचं वाटतं लागलं. आणि हे तर म्हणजे आव्हान अशा आमच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष दुसरे नायक, त्याचबरोबर या पथकच्या सर्वसामान्य त्यांचे आई वडील मजुरी करतायत, असं मजुराच्या गाड्या जातात, त्यांची मुलं आमच्या हातात आहे. मग याची चालना आम्ही ठेवलेली आहे की या मुलांसाठी आपल्याला जास्तीत जास्त फटकेची योगदान द्यायचं, त्यांच्यासाठी काम करायचं. आमची प्रेरणा आम्हाला मिळत असते. आज या मॅडम दीपिका मॅडम इथं आल्यानंतर आपण